कोरेगाव बाजारपेठ येथे खाजगी बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचा मनमानी कारभार। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोरेगाव नगरपंचायतची कोणतीही परमिशन न घेता कोरेगाव या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणचे गटार व पाण्याचा मार्ग बदलून खोदकाम चालू आहे। या खोदकामामुळे 200 ते 400 घरांच्या सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे व येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाणी तुंबल्यामुळे सदर 200 ते 400 घरातील नागरिकांची गैरसोय होणार आहे। आता सुद्धा तुम्ही बघू शकत असाल, बंदिस्त गटार तोडून व सदर कॉन्ट्रॅक्टरने सदर वॉर्डमधील लोकांच्या सांडपाण्याची गैरसोय करून व कोणतीही चौकशी न करता काम चालू केले आहे व या कॉन्ट्रॅक्टरमुळे भविष्यात व सध्या सुद्धा लोकांना त्रास होत आहे व असे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणारे काम करून खोदकाम करू नये व नाल्याचे सांडपाणी व्यवस्थितरित्या काढण्यात यावे असे सुद्धा कोरेगावमधील नागरिकांची मागणी आहे। सदर लाईटचे पोल हे खोदकाम करून व नाला बुजवून नाल्यामध्येच हे विद्युत पोल उभे करण्यात येत आहेत व सदरचे बेकायदेशीर काम करत असताना कोरेगाव नगरपंचायत मूग गिळून का गप्प आहे असा सुद्धा प्रश्न कोरेगाव बाजारपेठेमधील नागरिकांमधून विचारला जातोय। मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कोरेगाव नगरपंचायतीने सुद्धा बाजारपेठ या ठिकाणी सर्वसामान्य पाण्याची दिशा बदलून व नाले बुजवून त्या ठिकाणी खोदकाम करत असताना नगरपंचायतीने सुद्धा वेळेस लक्ष घालण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन होऊ शकते। सदर बाजारपेठ वार्ड क्रमांक 9 येथे मनमानी नगरपंचायतचा कारभार चालू आहे। येथे सार्वजनिक गटार असून वरती 100-200 घरं असून ह्या गटारीचं पाणी खाजगी एका इमारतीसाठी खोदकाम करण्यात आलं आहे। सदर रिक्सर काम करण्यात यावे। मित्रांनो, या छायाचित्राच्या माध्यमातून सदर विकासक किंवा बिल्डरचा मनमानी कारभार आपणास दिसून येत आहेत। तुम्ही बघू शकत असाल, सदर फोटोमध्ये होणारे लोकांची गैरसोय व बेकायदेशीर खोदकाम सध्या चालू आहे, ते थांबणे नितांत गरजेचे आहे।